कृष्णं वंदे जगद्गुरु। आपल्या सर्वांची पालन पोषण करते भारत माता, या हिंदुस्थानाची श्रद्धा गोमाता गंगा माता, या राष्ट्राचे कुलदैवत वीर शिरोमणी महाराणा प्रताप, पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज, मंचकावर उपस्थित हिंदू सेवा सहाय्य समितीचे डॉक्टर नरेंद्र परशुरामजी पाटील आणि माझ्यासमोर उपस्थित सर्व शिवराणा रक्तगडाच्या समस्त धारकऱ्यांनो, गावकऱ्यांनो, वारकऱ्यांनो, तुमच्या चरणावर साष्टांग दंडवत प्रणाम। आपल्या बळी नाही मी बोलत सखा भगवंत वाचा त्याची, परमपूज्य संभाजीराव भिडे गुरुजी जे बोलून घेतील तेच मी बोलणार। आताच मध्यंतरी मनमाडला काही युवकांनी त्यांची गाडी दोन चार जणांनी काय गाडी अडवण्याचा प्रयत्न केला, सिंहाला थांबवण्याची कोणाची अवकात नाही। त्यांच्या शब्दाने मी सुरू करतो। रामायणामध्ये एक प्रसंग आहे। दक्षिण तटावरील समुद्रावर काही वानरवीर जमले होते। अगदी नल, नील, सुग्रीव, जामवंत, हनुमंत आणि स्तब्ध होते, काही सुचेना पुढे काय करावं। आणि त्यावेळेस जामवंतांनी म्हटलं, कहत रिचपती सुनु हनुमाना, का चूप साधी रहेहु बलवाना, पवन तनय बल पवन समाना, बुद्धी विवेक विज्ञान निधाना। आणि वानरवीरांच्या अंगामध्ये एक नव चैतन्य संचारलं। हनुमंताने तर प्रचंड विशाल रूप धारण केलं, क्षणार्धात सूक्ष्म रूप धारण केलं, एक समुद्रावरून फेरफटका मारून आले, सर्वांची आज्ञा घेऊन लंकेला गेले, सीतामाईचा शोध लावला, लंकेची राख रांगोळी करून आले। आपला हिंदू समाजही तसाच आहे। आपल्या हिंदू समाजाला वेळोवेळी जामवंताची गरज लागते आणि ही जामवंताची भूमिका डॉक्टर नरेंद्र परशुराम दादा पाटील करत आहे। अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे, कारण हे रग आणि धग असावी लागते, जी रग आणि धग या नंदुरबारच्या युवकांमध्ये साठवलेली आहे, या कार्यक्रमाच्या आयोजकांमध्ये साठवलेली आहे। मी दिल्लीला गेलो। अगदी माननीय पंतप्रधानाच्या निवासस्थानापासून अगदी अर्ध्या मैलावर बाबर रोड आहे, जहांगीर रोड आहे, अकबर रोड आहे, हुमायूं रोड आहे, लोधी रोड आहे, तुगलक रोड आहे। म्हटलं काय आपण पाकिस्तानात आलो की काय? आश्चर्य वाटते। ज्यांनी या लोकांना बंदी करून ठेवलं, महाराणा हमीर सिंहाने फिरोजशाह तुगलक, मोहम्मद बिन तुगलकला 6 महिने चित्तोड किल्ल्यामध्ये बंदिस्त ठेवलं। विचार करा, त्या माणसाचा इतिहास पुसून टाकला। महाराणा लक्ष्यसिंहाने फिरोजशाह तुगलकाला बंदी करून ठेवलं कित्येक महिने। त्या महाराणा लक्ष्यसिंहाचा सुद्धा इतिहास नाही। महाराणा मोकल सिंहाने गयासुद्दीन तुगलकाला बंदी करून ठेवलं। विचार करा, महाराणा कुंभ असो, मोहम्मद खिलजीला बंद करून ठेवलं, तर महाराणा सांगाने इब्राहिम लोधीचा 2 वेळा पराभव केला। त्याच्या इब्राहिम लोधीच्या मुलाला बंदी करून ठेवलं महाराणा संघाने। आता महाराणा संघ जवळजवळ 100 युद्ध लढले, 99 युद्धामध्ये महाराणा सांगाचा विजय झाला, एका युद्धामध्ये हारले। जर बयानाच्या युद्धामध्ये महाराणा सांगाने जर बाबराचा पाठलाग केला असता तर या देशात
देशाचा इतिहास काही और असता. त्यानंतर महाराणा प्रतापांचे चिरंजीव अमरसिंहाने जहांगीराचा 17 वेळा युद्धात पराभव केला. कुठे आहे इतिहास तो? आणि सर्वात मोठा इतिहास म्हणजे महाराणा राजसिंहाने औरंगजेबाला 2 वेळा बंदी बनवलं. पण मुस्लिम इतिहासकाराने आपण आलमगीराचा इतिहास लिहितोय, औरंगजेबाचा इतिहास लिहितोय, मग राजसिंहाचा इतिहास त्यातून वगळून टाकला. या भारत विखंडनाचे 5 मकार आहेत. एक मुसलमान, दुसरा मिशनरी, तिसरा मीडिया, चौथा मॅकॉले पुत्र आणि 5वा मार्क्सवाद. यांनी या देशाचा इतिहास अत्यंत खोडसाळपणे, नालायकपणा करून सर्व बदलून टाकण्याचा प्रयत्न केला आणि त्याला आधार दिला एक नोटेवरचे महापुरुष आणि जे पोटावर गुलाब लावायचे त्यांनी याला दुजोरा दिला. या भारताचे, स्वतंत्र भारताचे पहिले शिक्षण मंत्री कोण असावं बरं? अबुल कलाम आझाद, जे मक्का मदिनेचे रहिवासी, त्यांना शिक्षण मंत्री बनवलं. 5 शिक्षण मंत्री आमचे असे झाले. काय या देशाचा इतिहास राहील हो? विचार करा. आणि यांनी सांगितलं ब्रिटिश सर्वात मोठी शक्ती या जगातली, ब्रिटिशांचे योद्धे सर्वात मोठे. अरे तुम्ही कोणाला शिकवता? ज्या ब्रिटिशांचं तुम्ही गुणगान गायलं ते ब्रिटिश रोमन समोर त्यांनी शरणागती पत्करली. सॅक्सन्स, डेन्स त्यांच्या समोर हार पत्करली. नोमाद समोर शरण गेले ब्रिटिश. एकटा मेवाडस हिंदू धर्माचा उत्तराधिकारी राहिला जो कधी कुणाला शरण गेला नाही. आणि पलायनाची गोष्ट म्हणाल तर अनेकांच्या संस्कृती नष्ट झाल्या. मेसोपोटामिया, इराक, पार्सिया, इराण, हिटलरमुळे ज्यूने आशिया खंडातून पलायन केले. आमच्या हिंदूने कधीही पलायन केलं नाही. हा अपवाद आहे 1990चा, पण ते आमच्या देशांतर्गत काश्मीरी मुसलमान. आमच्या हिंदूंनी कधी पलायन केलं नाही. आणि म्हणून राजपूत, शीख, जाट, मराठा, काकतीय, अहोम यांचा सत्य इतिहास या पृथ्वी तलावरील सर्वात सुंदर आणि सर्वात प्राचीन असल्याचा, यथार्थ उत्तराधिकारी असल्याचा गौरव आपल्याला प्राप्त करून देते. 2 इतिहासकार असे झाले ज्यांचं नाव आहे जॉन मिली आणि रिचर्ड ईटन. ज्या 2 इतिहासकारांनी या महापुरुषांचा, वीर शिरोमणी महाराणा प्रतापचा इतिहास लिहिला, अत्यंत खोडसाळपणा केला आणि त्यांचाच आशय धरून अनेकांनी मग नवीन नवीन वर्जन काढले. पण आमचे भारतीय काही इतिहासकार होते आणि त्यामध्ये जोड आम्हाला मिळाली रॉबर्ट ओमे, कर्नल जेम्स टॉड ज्यांनी राजस्थानचा इतिहास लिहिला, आणि आमचे भारतीय सुपुत्र डॉक्टर श्यामलदासजी ज्याने वीर विनोद ग्रंथाची निर्मिती केली, आर.सी. मुजुमदार, जदुनाथ सरकार, गौरी शंकर ओझा, डॉक्टर राजेंद्र शंकर भट्ट, डॉक्टर राजगोपाल मिश्राजी, डॉक्टर चंद्रशेखर शर्माजी, सूर्यमल्ल मिसन, के.सी. गुप्ताजी आणि राज संबंधला ज्यांचा शिलालेख आहे राज प्रशस्ती ते रणछोड भट्ट तेलंग. या सर्व इतिहासकारांनी अत्यंत सत्य इतिहास आपला सांगितलाय आणि त्याच इतिहासाला अनुसरून अनेकांनी मग त्यांच्या इतिहासाची पडताळणी केली आणि अगदी सत्य इतिहास होता. आम्ही आमचा इतिहास लिहिण्यासाठी परकीय इतिहासकारांची काय का म्हणून मदत घ्यायची? विचार करा. ज्ञानेश्वरीमध्ये एक ओवी येते, तशी तर संपूर्ण ज्ञानेश्वरी सुंदर आहे.
माऊली म्हणतात, तरी विश्व हा अनादी ठावो, एक नियंता ईश्वर राहो, चावडिये न्यायो अन्यायो निवडी वेदू, वेदी अन्यायी पडे तो निरय भोगे दळे, संन्यायी तो सुकारे स्वर्गी जिये, ऐसी हे विश्व व्यवस्था अनादी जे पार्था, येथे मनती जे वृथा अवघेची. एका साधकाने प्रश्न केला माऊलींना, माऊली की हे सृष्टी कधी निर्माण झाली? माऊलींनी सांगितलं, अनादी काळापासून ही सृष्टी निर्माण झाली. विचारणाऱ्याने दुसरा प्रश्न विचारला, पण नक्की निर्माण कधी झाली? माऊली म्हणाल्या, सांगताच येत नाही, इतक्या अनादी काळापासून ही सृष्टी निर्माण झाली. आमच्या राम सेतूचे पुरावे जमा करण्यासाठी फॉरेनची टीम येते, त्याचे पुरावे जमा करते आणि ती मशीन सांगते की हे पुरावे 8,69,000 वर्षापूर्वीचे आहे. मग मेकॉले पुत्र आणि मार्क्सवादी काही जमा होतात आणि ते सांगतात शक्यच नाही, कारण आमच्या प्रेषितांच्या पूर्वी काही सृष्टीच नव्हती. मग अति संशोधनानंतर त्याचा कार्यकाळ फक्त 7,000 ठरवला जातो. किती लबाडी म्हणाव, किती खोडसाळपणा. अरे आमचे पांडुरंग पंढरीचे गेल्या 28 युगापासून विठेवर उभे आहेत. युगे 28 विठेवरी उभा, व्यामांगी रुक्माई दिशे दिव्य शोभा. मग एक युग जर 5,000 वर्षाचं पकडलं तर 28 युग म्हणजे 1,40,000 वर्ष होता. तुम्ही कुणाला चुत्या बनवता, कुणाची फसवणूक करता. 2,00,000 वर्षापूर्वी पाषाण युग, 12,000 वर्षापूर्वी अश्मयुग. या राष्ट्राचे 17 गणराज्य एकत्र करून या राष्ट्राला भारत राष्ट्र संकल्पना रुजवणारे भगवान श्री कृष्ण गीतेमध्ये सांगते झाले. आता इथे दुर्दैव आहे, पुन्हा अजून आमच्या गावोगावामध्ये भागवत होते, देवाच्या लीला सांगतो, पण देवाची गीता मात्र आपण सांगत नाही. हतो वा प्राप्तसी सर जित्वा वा मोक्षसे महिम, तस्मादुत्तिष्ठ कोणतेय युद्धाय कृतनिश्चय. आणि भगवान श्रीकृष्णाने ती गीता कुरुक्षेत्रावर अर्जुनाला सांगितली. किती मोठा संदेश दिला, स्वधर्म निधनम श्रेय परधर्म भयावह. मग हा स्वधर्म कुठला आहे बरं आणि परधर्म कुठला आहे? ज्या देव देश धर्माचा आपण काम करतो तो स्वधर्म, आणि ज्या धर्मामध्ये असून सुद्धा शंका कुशंका किंतु परंतु आपण काढतो तो परधर्म, अशा अर्थाचा तो अर्थ आहे. 3-3,500 वर्षापूर्वी सिंधू संस्कृती, हडप्पा संस्कृती. आणि अगदी इतिहास संक्षिप्त सांगायचा झाल्यास, ज्या वेळेस धनानंदांचं राज्य होतं, या देशाच्या सीमेवर ग्रीकांच्या फौजा आल्या, चाणक्याने चंद्रगुप्ताच्या मदतीने या भारतीय सीमेचं रक्षण केलं. मौर्य साम्राज्य स्थापन झालं. महाराष्ट्रामध्ये अति प्राचीन शालिवाहन सातवाहनांचं राज्य होतं, त्यांची राजधानी होती जुन्नरला. सप्तशकी सारखा ग्रंथ निर्माण झाला. शकांचे नवपानाने जेव्हा आक्रमण केलं, सातकर्णीचा पराभव झाला. पुढे सातकर्णीचा मुलगा वसिष्ठ याने नवपानाचा पराभव केला. तुमच्या मौर्य साम्राज्याचे शेवटचे बृहदच याचा खून करून पुष्पमित्र शुंग गादीवर आला. त्याची राजधानी विदेशाला होती, पाटण्याला, बिहारला. एक गोष्ट लक्षात घेऊ, या देशावर ग्रीक आले, शक आले, कुशाण आले, हुन आले, पण या देशातील संस्कृतीवर त्याचा तीळमात्र फरक पडला नाही. आपल्या संस्कृती सोबत ते इतके एक मिसळ, एक रूप झाले. दुधात साखर टाकल्यानंतर जितकं द्रावण एक रूप होईल तितके एक रूप झाले. आज एखादी कुठल्या मोबाईल टावरवर चढून एखादी ओरडला की या देशात कोणी शक आहे का, कुशाण आहे का, हुन आहे का, तरी औषधाला सुद्धा एक हात वर यायचा नाही, इतके एकरूप झाले. आमच्या मायमाऊलींना कधीही आक्रमण झालं, पण आमच्या मायमाऊलींची विडंबना झाली नाही. चोल साम्राज्य, पाल साम्राज्य, गुप्त साम्राज्य
गुप्त साम्राज्याची तर समुद्रगुप्त यांनी फार मोठा दिग्विजय केला. महाराष्ट्रामध्ये विदर्भात नागपूर जवळ नंदीवर्धन येथे वाकाटकांची राजधानी होती. त्यांचे राजे हर्षल राजे यांची देन म्हणजे अजिंठा गुफा. त्यांनी आपली मुलगी दिली प्रभावती गुप्ता. दिल्यानंतर प्रसव सेन दामोदर सेन हे मुलं झाली. त्यांनी राज्यकारभार केला. आपल्या अमरावती जवळ अचलपूर ज्याचं जुनं नाव आहे एलिचपूर राष्ट्रकूटांची राजधानी होती. त्यांचे कृष्णन राजे म्हणजे वेरूळचे कैलास मंदिर ती देन आहे त्यांची. गोव्याला कदंब, कोकणामध्ये शिलाहार, तुमच्या आसाममध्ये महामेघ वाहना, काश्मीरमध्ये लोहारा राजवंश, कन्नौजमध्ये प्रतिहार राजवंश, बंगालला पाल राजवंश, मावळ्याला परिमल राजवंश, गोरखपूर त्रिपुरा कालाचरी, छत्तीसगड कलचुरी, हिमाचल प्रदेशमध्ये कांगरा, द्वार समुद्रचे होडसाळ, वारंगईचे काकतीय, मदुरीचे पांडे, खजुरावचे चंदेल, बदामीचे चालुक्य. किती थोर वंश परंपरा आपल्याला लाभलेली आहे. थोडस आवाज कमी करा. फार इतकी थोर वंश परंपरा आपण कल्पना सुद्धा करू शकत नाही की आपण कुठल्या वंशाचे लोक आहोत. इतक्या थोर वंशाचे लोक. दाहिर राजा जेव्हा राज्य करीत होता सिंधूला, पहिल्यांदा मोहम्मद बिन कासिम 711 मध्ये दाहिर राजावर येऊन ठेवला. युद्ध झालं. दाहिर राजाचा पराभव झाला. काय केलं? मुसलमान आक्रंता पहिला वय वर्ष फक्त 17 वर्ष मोहम्मद बिन कासिमचं 1 लाख तरुणींना पकडलं. बैलाची जशी दावण असते त्या दावणीप्रमाणे उभं केलं तरुणींना. निर्वस्त्र कवडी मोल भावानं पहिल्यांदा आमची माय माऊली विकल्या गेली. आणि त्या सैन्याला जेवण वाढण्याचं मदिरा पाजायचं काम आमच्या भारतीय तरुणींना द्यायचे निर्वस्त्र. आणि एखाद्या तरुणीच्या हातामध्ये एखादी शस्त्र अस्त्र आलं ना, ती आपल्या पोटावर मारून घ्यायची, गळ्यावर मारून घ्यायची. तर त्या मेलेल्या शरीरावर सुद्धा हजारो नराधम बलात्कार करायचे. काय संस्कृती आहे, कुठल्या धर्म आहे. आणि असं करत त्या दाहिर राजाच्या 2 मुली होती. एक सूर्यादेवी, दुसरीचं नाव होतं परिमला. त्या 2 मुलींना आपला हज्जाज युसूफ, त्या हज्जाज युसूफला देण्यासाठी या दोन्ही मुलीला, खलिफा होता त्या दोन्ही मुलीला नेलं. आमच्या दोन्ही मुली स्वाभिमानी त्या हज्जाज युसूफकडं जसं सादर केलं उभं राहून, त्या दोन्ही मुली म्हणाल्या, या मोहम्मद बिन कासिमनं आमच्या शरीराचा उपभोग घेतला. आणि मग हज्जाज युसूफनं त्या मोहम्मद बिन कासिमला बैलाच्या चांबड्यामध्ये कोंडलं, त्याला शिवलं, मेलं ते बेनं गुदमरून. आमच्या मुली म्हणाल्या, आम्ही बदला घेतला. त्या मुलींच्या पायाला दोर बांधले, घोड्यावरून फरफटत नेलं, शेवटी जिवंत दिवाळीमध्ये चिनून टाकलं. आपल्या देशावर एक एक आक्रांता येतच होता. आणि दाहिर राजाच्या कार्यकाळानंतर नागादित्य आणि कमलावतीच्या पोटी एक रत्न जन्म झालं आणि त्या रत्नाचं नाव ठेवलं कालभोज. पराक्रम इतका थोर, बाप पराक्रम, की बाप्पा रावळ म्हणून ते जगविख्यात झाले. बाप्पा रावळचा एकच पराक्रम सांगतो तुम्हाला. बाप्पा रावळने इराण पर्यंत शत्रूचा पाठलाग केला. आणि बाप्पा रावळ नंतर 400-450 वर्ष एकही आक्रांता या देशावर आला नाही. रा म्हणजे राज्य, व म्हणजे वरदान, ल म्हणजे लक्ष्मी. हे बाप्पा रावळ, अनेक मुस्लिम घराण्यांनी पोरी दिल्या बाप्पा रावळला. 130 मुलं झाले. नौशेरा पठाण म्हणून ते बाप्पा रावळचे वंशज म्हणून आजही आहेत. रावळपिंडी बाप्पा रावळच्या पराक्रमाची आजही आपल्याला निशाणी सांगते. अफगाणिस्तान पासून अनेक दुर्गम भागामध्ये
मोठमोठे टावर्स उभे केले ते बाप्पा रावळची देण आहे. किती चौक्या उभ्या केल्या. बाप्पा रावळने कारभार केला, पण बाप्पा रावळने हिंदू सहिष्णुतेचा पुढाकार कधी केला नाही. शत्रू आहे त्याला मारलाच पाहिजे, हे बाप्पा रावळने केलं. बाप्पा रावळ नंतर शक्तिकुमार, कुमानरासो प्रथम, कुमान द्वितीय, कुमान तृतीय, समरसिंह, जेत्रसिंह, फार मोठी परंपरा. 8व्या 10व्या शतकापर्यंत फार मोठी परंपरा आहे. आमच्या राजस्थान मध्ये आम्हाला 3 जोहर दिसतात, 3 साका दिसतात. ज्या वेळेस यापूर्वी दिल्लीवर पृथ्वीराज चव्हाण होते आणि मोहम्मद घोरी दरवर्षी यायचा, त्याला दरवर्षी पराभूत करायचे पृथ्वीराज चव्हाण. पण आणि इथून मेवाडवरून महाराणा समरसिंह जायचे, ते लढता लढता हुतात्मा झाले. तेव्हापासून मेवाडच्या राजपुरुषांचं रक्त हिंदू धर्माच्या रक्षणासाठी सतत वाहत आहे. पृथ्वीराज चव्हाणांचा पराभव झाला, या हरामखोरानं त्याचे डोळे काढले आणि त्यांचे जे वसुली अधिकारी होते खाजा पीर, त्या मोइनुद्दीन चिश्तीनं या पृथ्वीराज चव्हाणांच्या अनेक राजस्त्रियांना समोर आणलं. सैन्याच्या समोर निर्वस्त्र करून त्यांच्यावर बलात्कार झाले, संयोजिकापासून सर्वांवर. आज आम्हाला हिंदू धर्माची कीव येते. अरे मूर्ख हिंदू, पागल हिंदू, त्या मोहम्मद बिन चिश्तीच्या दर्ग्यावर फुलाच्या टोपल्या घेऊन त्याची काय गाण चाटायला जाता तुम्ही? तुम्हाला इतिहास कसा माहित होईल? तुम्ही इतिहास माहित करून घेत नाही. इतके अनभिज्ञ हिंदू तुम्ही. आश्चर्य वाटते. ज्या लोकांनी आमच्या माय माऊलींची अब्रू घेतली, आम्ही त्यांच्या समाधी स्थळावर जातो. ही कुठली रे सहिष्णुता आहे तुमची? कुठला हिंदू सहिष्णुता आहे? विचित्र काळ आहे. अलाउद्दीन खिलजी आला, 1303 मध्ये चित्तोडला वेढा घालून बसला. आमचे गाईड लोक सांगतात तिथे चित्तोडला इथे पद्मिनी बसली होती, इथे हे सरोवर, हे इथे अलाउद्दीन खिलजी बसलेला आहे. अजिबात नाही. एल.पी. माथुर पासून अनेकांनी, मुजुमदार पासून अनेकांनी इतिहास लिहिलेला आहे. तहाची वाटाघाटी करण्यासाठी अलाउद्दीन खिलजीला प्राचारण करण्यात आलं आणि तहाची वाटाघाटी करत असताना राणा रतनसिंहाचा हात धरून ते चित्तोड किल्ला उतरत होते आणि शेवटच्या दरवाजावर आल्यानंतर पठाणांनी एकच हल्ला केला, रतनसिंहाला ताब्यात घेतलं आणि मग पद्मिनीची मागणी झाली. 700 पालख्या तयार झाल्या. आमचे राजपूत योद्धे 700 पालख्यामध्ये गोरा बादल पासून सर्व सज्ज झाले. पालख्या धरणारे सुद्धा राजपूत तयार झाले. 700 पालख्या आल्या अलाउद्दीन खिलजीच्या समोर आणि एकत्र हल्ला झाला. आमच्या राणा रतनसिंहाला सोडून आणलं. पण त्यानंतर जे युद्ध झालं 30,000 हिंदूंना कापण्यात आलं आणि सर्वात मोठा जोहर पद्मिनीच्या रूपाने पहिल्यांदा घडला तो राजस्थानला. जोहर का घडला बरं? अरे हे नराधम इतके नराधम आहे. पशुवृत्तीचे लोक मेलेल्या शरीरावर सुद्धा हे बलात्कार करतात. मग यांना आपलं मेलेलं शरीर सुद्धा यांच्या हातात लागू देता कामा नये. साधं पाणी उकळलं ना 100 डिग्री सेल्सिअसचं आणि एखाद्याच्या अंगावर पडलं ना चट्टास येतो, ताबडतोब ते फोडं येतात. एक अग्निकुंड म्हणजे 1400 डिग्री सेल्सिअस. काय माणसाचं शरीर राहत असेल, बाईचं शरीर राहत असेल, विचार करा. तो पहिला जोहर झाला तिथे. राणा सांगा आणि बाबरच्या रूपामध्ये जेव्हा खानव्याचं युद्ध झालं त्यानंतर बहादूर शाह हा गुजरात सुब्याचा दिवाण चित्तोडला आला. आमचे उदयसिंह लहान होते.
आणि बनवीरची सेना किल्ल्यात घुसली. आमची पन्नादाईनं आपला छोटा मुलगा चंदन, पन्नादाई आली आणि उदय सिंहाला घेतलं, आपल्या छातीशी कवटाळलं आणि आपल्या छोट्या मुलाला चंदनला उदय सिंह झोपला होता त्या जागी ठेवलं. बनवीरची सेना आली, सपासप वार करून त्या चंदनचे तुकडे तुकडे केले. पन्नादाईचा त्याग हा हिंदुस्थान कधीही विसरू शकत नाही. बनवीरच्या सेनानं जो आतंक मांडला, कर्मावती रूपानं दुसरा जोहर झाला. 13 सहस्त्र नारी अग्निकुंडामध्ये फुटल्या. आणि हात 1568 मध्ये अकबर जेव्हा आला त्यावेळेस उदय सिंह तिथेच होते, पण तिथे राजपूत लोकांनी पुन्हा उदय सिंहाला बाहेर काढलं. त्यांना सुरक्षित नेलं, कुंभलगडाला नेलं त्यांना. आणि त्यानंतर तिथे जयपाल याच्या नेतृत्वामध्ये ती सेना लढू लागली. किल्ल्याच्या बुरुजाची रक्षण करत असताना अचानक एक गोळी आली, जयपालच्या जागेमधून निघून गेली. दोन्ही पाय जयपालांचे नाकाम झाले. अकबराने जेव्हा युद्धाची घोषणा केली, युद्ध करायला लागले, असं म्हणतात 40,000 हिंदूंना अकबराने कापलं. तिथे टोडरमध गेला होता अकबराला सांगायला की हुजूर आता हे बस झालं. तेव्हा अकबर म्हणाला, या हिंदूंच्या श्वासामध्ये असलेल्या या पक्षांचा सुद्धा मला मृत्यू बघायचा आहे. तिथे जोवार झाल्यानंतर कल्ला राठोडच्या खांद्यावर जयपाल बसले, दोन्ही हातामध्ये तलवार घेतल्या. पाय तर निकामी झाले होते, पण साका केला. माहित होतं या हजारो मुघलांसोबत लढताना आपल्याला आपलं बलिदान द्यावं लागेल. पण कल्ला राठोडच्या खांद्यावर बसून जयपाल निघाले, सपासप कापत मुघलांना. पण गुळाच्या ठिपीला मुगळे भिडावला तसे सर्व मुघल भिडले आणि शिरधडापासून वेगळं झालं. हा तिसरा जोहर तिथे झाला. विचार करा आपली युद्धनीती काय आहे. आम्ही एखाद्या राजाला पकडल्यानंतर हिंदू सहिष्णुतेपोटी आम्ही त्याला सोडून देतो, आणि आमचा राजा पकडल्या गेल्यानंतर आमच्या राजाचं ते शिर कलम करतात. आम्ही एखाद्या शत्रू राजाच्या स्त्रिया जर आम्हाला मिळाल्या तर आम्ही त्यांना माय माऊली म्हणून साडी चोळीचा आहेर देऊन त्यांना परत पाठवतो. आमच्या स्त्रिया मिळाल्यानंतर ते काय करतात, भोगदाशी बनवतात आणि इतिहास लिहिला जातो. हा हिंदू 1400 वर्ष दास्यात होता. कसला दास्यात होता? आम्ही जर दास्यात असतो तर आज मंदिरामध्ये पूजा झाल्या नसत्या, आज मंदिरामध्ये आरत्या झाल्या नसत्या, आज 130 देशामध्ये हिंदू साम्राज्य पसरलं नसतं. आज अनेक देशाचे पंतप्रधान, आज अनेक देशाचे उपपंतप्रधान आपल्या भारतीय वंशाचे आहे. हिंदू धर्म कधीही संपू शकत नाही आणि कुठल्या इस्लामची कुठल्या मिशनरीची ताकद नाही का हिंदू धर्माला संपवण्याचं. 9 मे 1540 जयवंताबाईच्या पोटी उदयसिंह आणि आई वडील प्रतापांचा जन्म झाला. वाढू लागले आणि मग काय करायचं, तर या राजस्थानमध्ये मेवाड समाजाचे वंशीय जाती जातीत विखुरलेले, वंशावंशामध्ये विखुरलेले, मग ते राठोड असो, चव्हाण असो, परमार असो, तोमर असो, कचवा असो, सोळंकी असो, किची असो, गोंड असो, सोनगरा असो, परिहार असो, हांडा असो, तवर असो, की तुमचे भिल्ल असो, ब्राह्मण असो, गुजर असो, चावर असो, मीन असो, रेगर असो, काटिक असो, जैन असो, वाणी असो की कुर्मी असो, या सर्वांच्या संपर्कामध्ये प्रताप राहू लागले. पण इथे एक वेगळंच होत होतं. राजा दशरथाने कैकेयीला शब्द दिला होता, तसा उदयसिंहाने भटियाने राणी धीरला शब्द दिला होता की या गादीवर, मेवाडच्या गादीवर तुझाच मुलगा बसेल. उदयसिंहाचं निर्वाण झालं
त्यावेळेस प्रतापांना गादी नाही मिळाली, जगमालला गादी मिळाली. पण कृष्णदास कुंडावत झाले, रामशाह तोमर झाले, सर्वांनी निर्णय केला की हे मेवाड पूर्ण मुघलांच्या छायेमध्ये असताना आपण एक असक्षम राजा गादीवर बसून चालणार नाही. आणि मग इथेच गोगुंदा इथे 18 फरवरीला प्रतापांचा पहिला राजतिलक झाला. तिथे अजूनही ती छत्री आहे. त्यानंतर मोठ्या कार्यक्रमामध्ये कुंभलगडला हा मोठा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. मारवाडचे चंद्रसेन सुद्धा या कार्यक्रमाला होते, जे अकबर विरोधी होते. आणि फार मोठा मेवाडाधिपती महाराणा प्रताप तिथे सिंहासनारूढ झाले. अकबराला काही गरज नाही, मोठा साम्राज्य आहे, एखादी मल्टीनॅशनल कंपनी आहे आणि एखाद्या गावच्या बचत गटासोबत ते कोलॅबोरेशन करणं असं होत नाही. विचार करावा, आपले लोक अकबरांकडे आहेत, त्यामुळे अकबराचं सर्व हे राज्य पूर्ण हिंदुस्थानवर राज्य नाही आहे. पण इतिहासच असा लिहिला आहे, अकबर महान. कसला अकबर महान? आम्हाला इतिहास कसा सांगितला गेला आणि आम्ही कोणाचा इतिहास वाचला यावरून ठरते की इतिहास कसा झाला. तुम्ही जलाल खान पोर्चीला पाठवतोय अकबर, बोलण्यामध्ये हुशार, तो म्हणतो पुरा मेवाड तुम्हारे पैरों तक में डाल देंगे. बादशाह, अरे साहजिक आहे, आम्हाला गुलामगिरीची पुरणपोळी नको, आम्हाला आमच्या स्वराज्याची मीठ भाकर मिळाली तरी ते उत्तम, कारण आम्ही स्वाभिमानाने जगतो. आमचं हे स्वराज्य आणि आमचा स्वाभिमान, शौर्य आणि धैर्य आणि एक विशेष म्हणजे हिंदू समाजामध्ये युद्ध आणि शांती यांचे संतुलन आणि त्याचे आचरण हाच खरा सत्य सनातन धर्म आहे. कुठल्याही हिंदूने हे ठरू नये आपल्या मनामध्ये की आपल्याला जीवनभर शांतीत राहायचं आहे. अजिबात नाही. शांतीनंतर युद्ध येईल, युद्धानंतर शांती. त्याच्यामुळे तुम्हाला 24 तास येईल, तुम्हाला जागरूकपणे पाहावं लागेल आपल्या समाजाची, आपल्याला तुम्हाला समाजाचं काम करावं लागेल, देवदेव धर्माचं काम करावं लागेल. एक मानसिंगाला पाठवलं अमरसिंह, मानसिंगाला पाठवलं, अमेरचे राजपुत्र. मग एक राजपुत्र आल्यानंतर कमीत कमी आपला राजपुत्र जावा त्याच्या भेटीला. अमरसिंहाला पाठवलं. भीमसिंह डोडिया त्याच्या सोबत होते. त्याला जेवणाचं आमंत्रण दिलं. त्यांनी सांगितलं प्रताप का आले नाही. ते म्हणले त्यांच्या पोटात दुखतंय. मला माहित आहे म्हणे त्यांच्या पोटात काय दुखते. ज्यावेळेस मी जास्त सेना घेऊन येईल त्यावेळेस त्यांचं म्हणे पोटातलं दुखणं बरं होईल. भीमसिंह डोडिया उभा झाला. ते म्हणे ज्या वेळेस मी तुझ्या हत्तीजवळ येईल माझ्या भाल्यावर म्हणे मानसिंगा तू असशील. मानसिंग परत गेले. पण मानसिंगाचं जेव्हा हे ऐकू आलं प्रतापांच्या कानावर, प्रतापांनी ते सर्व भांडे, जेवणाचे ताट सुद्धा उदय सागरामध्ये फेकून दिले. ज्या जागेवर मानसिंग बसला होता ती जागा सुद्धा गंगाजल शिंपडून स्वच्छ केली. काय म्हणावं. भगवंतदासजी आले, मानसिंगाचे वडील. भगवंतदासजी समजवायला लागले. भगवंतदासजीला म्हणे ज्यावेळेस अकबराने चित्तोडवर स्वारी केली 40,000 हिंदू कापल्या गेले. एक हिंदू मारल्यानंतर एक जानवं काढून ठेवायचं. असे किती जानवे जमले? 74.5 मन. आजही राजस्थानामध्ये 74.5 ही संख्या अशुभ आहे. एक मन म्हणजे 40 किलोचा. 2,980 किलो जानवे जमा झाले. ते 7.5 बंडल त्याचे बांधून अकबर ते घेऊन गेला. किती हिंदू कापला गेला असेल, किती राजपूत कापला गेला असेल. भगवंतदासजी हे तुम्ही तुमच्या उघड्या डोळ्यांनी बघत होते. भगवंतदासजीची मान खाली गेली. तोडरमलला पाठवलं. प्रतापांना हे निश्चित होतं युद्ध होणार म्हणजे होणार. तोडरमलाला इतकेच उत्तर दिलं. तोही चालला गेला. आणि महाराणा प्रतापांनी सर्वात प्रथम हल्दी घाटी युद्धाची उपाय योजना करणं सुरू केलं. सर्वात प्रथम महाराणा प्रतापांनी काय केलं तर आपला परिवार सुरक्षित केला.
पुनर्वाचे ठाकूर राव हरपाल यांना सांगितलं पोनरवाच्या दाट अरण्यामध्ये दुर्ग बांधायला. बरं, आता प्रतापांच्या समूहामध्ये किती लोक आहेत? त्यांच्या अजबते पवार पासून सावत्र आई पासून दास दासी मुलं मुली 1000 लोकांचा समूह आहे. इतका मोठा समूह पुनर्वाच्या दाट अरण्यामध्ये सुरक्षित केला. दुसरं, मायरा, जोवारवाला, मचिनपूर ह्या सर्वात मोठ्या गुहा होत्या ज्याचं व्यवस्थापन करताना महाराणा प्रतापांनी काय केलं? सैनिकी सामुग्री, शस्त्र, धन ठेवण्यासाठी या गुहांचा सर्वात उपयोग केला. ज्या क्षेत्रामध्ये आपल्याला शत्रू आणायचा आहे त्या क्षेत्रामधून जनतेला कुंभलगड आणि केलवाडा या परिसरामध्ये बसवलं. युद्ध जर झालं तर आश्रयासाठी गोगुंदा दुर्ग सज्ज केला. हे सर्व पाहणं गरजेचं आहे. बरं, हे जो माणूस पाहिल ना त्याला अति आनंद होईल. फार ज्वलंत इतिहास आहे. ज्या ज्या काही मुख्य जागा होता, पाण्याचे स्रोत होते, त्या सर्व आपल्या ताब्यात घेतल्या. सैनिकी प्रशिक्षण देण्यासाठी ग्वाल्हेरचे रामशाह तोमर, त्यांचे तिन्ही मुलं शालिवान तोमर, भवानी तोमर, प्रताप तोमर, शालिवानचा मुलगा धर्मंगत, हे 5ही जण सैन्याचं प्रशिक्षण देत आहे. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे गुप्तहेर यंत्रणा. भिल्लांच्या मदतीने गुप्तहेर यंत्रणा अशी निवडली. नियोजन सर्वत्र दृश्य प्रणिधिरूपिणीम पश्यंत विहितम सर्वे शिरो बाह्य तथांतरम. अगदी बारीक सुरीक माहिती सुद्धा प्रतापांना मिळू लागली. आता इथे या युद्धाचा यश आणि अपयशाचा सुपरिणाम दुष्परिणाम या संपूर्ण भारताच्या हिंदूवर होणार होता. कारण आजपर्यंत आमचं मेवाड कधी कुणाला शरण गेलं नव्हतं. आणि त्यामुळे जर हे मेवाड जर शरण गेलं तर इस्लामची जहागिरी येईल. त्यासाठी जलाल खान कोरचे आला होता. दीने इलाही हा धर्म स्थापन करणाऱ्या अकबराचा प्रस्ताव घेऊन, पण महाराणा प्रतापांनी तो प्रस्ताव सुद्धा स्वीकारला नाही. आमचे हिंदू धर्माचे वंशाचे असो, जातीचे असो, कुठल्याही जाती वंशाचे असले तरी योद्धे आपण फक्त हिंदू धर्माचे, हिंदू ध्वजाचे रक्षक म्हणूनच युद्ध करत. आता मुघलांचा जमावडा सुरू झाला आणि माहिती मिळाली आम्हाला का हे नेतृत्व मानसिंगाला दिलं आहे. मानसिंगालाच हे नेतृत्व का दिले आहे? कारण मानसिंग अमेर आणि जयपूर आणि मेवाडचं सतत वैर हे चालू राहावं. दुसरं, दोन्हीकडून राजपूत परावे. आणि तिसरं, मानसिंगाला या भागाची थोडी बहुत माहिती आहे म्हणून मानसिंगाकडे ते नेतृत्व दिलं. मानसिंगाच्या मदतीसाठी आसफ खानला दिलं. आसफ खान फार मोठी मुघलाची फौज घेऊन आला. सय्यद अहमद तो मुघलांची फौज घेऊन आला. सय्यद होसिन बारा पठाणांची फौज घेऊन आला. जगन्नाथ कछवाह तो राजपूतांची फौज घेऊन गेला. सय्यद राजू पठाणांची फौज घेऊन गेला. मिहत्तर खान मुघलांची फौज घेऊन गेला. माधो सिंह राजपूतांची फौज, राव लुणकरत राजपूतांची फौज, मुजाहिद बेग पठाणांची फौज घेऊन. एक इतिहासकार होता यांच्या दरबारातला, त्याचं नाव आहे बदायुनी. याला म्हणे कापरांच्या रक्तानं आपली दाढी लाल करायची होती. हा बदायुनी आला. त्याचा ग्रंथ आहे मुक्तखल उल तवारीख नावाचा. हाही दाखल झाला. फतेपूर सिक्रीचा सलीम चिस्ती याचा मुलगा शेख मंसूर हा सुद्धा या युद्धात होता. कुतुबुद्दीन खान, काझी खान आणि हा सर्व जमावडा किती 80,000चा. काही ग्रंथामध्ये याचा 1 लाखाचा आकडा दिलेला आहे. पण बदायुनीने या युद्धाचं वर्णन केलं. त्यांनी सांगितलं की आमच्या मानसिंगाची सेना फक्त 5,000ची होती. त्यांनी प्रतापांची सेना 3,000ची सांगितली आहे. अगदी चुकीचं आहे. बरं, मेलेला माणसाचा त्यानं रेकॉर्ड सांगताना 180 या मुघल मरण पावले, 320 राजपूत मरण पावले असा इतिहास दिलेला. अगदी खोटा इतिहास आहे तो. 16,000
यामध्ये मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या आहे. युद्धामध्ये झालं. आमच्या 20,000च्या फौजेसकट प्रताप, 80,000च्या फौजेसकट मानसिंग. प्रतापांनी बैठक घेतली. बैठकीला रामशाह तोमर आले, त्याचे तिन्ही मुलं आले, धर्मोन्गत शालिवानाचा मुलगा आला, राव संग्राम सिंह हे सुद्धा दाखल झाले. कृष्णदास चुंडावर, हकीम खा सुरी, रावसिंह सारंग देवत, अनेक लोक, भीमसिंह डोडिया, दुर्गासिंह परमार, हरिदास चव्हाण, नाथा चव्हाण, प्रज्ञादास भाकरोट, आलम राठोड आणि हे सर्व लोक. आणि सर्वांनी विचार केला की आपल्याला जे युद्ध लढायचं आहे ते आपल्याला फक्त या गोगुंदा आणि खमनोर त्याच्यामध्ये असलेल्या मैदानातच लढायचं आहे. कुठलीही सपाटी भागाकडे आपल्याला जायचं नाही. आणि झालं. 21 जून 1576, 11 वाजले होते. लोसिंगला महाराणा प्रताप तिथून ते बादशाह बागपर्यंत आले. पुढचा जो दस्ता होता त्या दस्त्याचं नाव होतं हरावल दस्ता, ज्याचे 3 भाग करण्यात आले होते. मध्यभागी महाराणा प्रताप आणि महाराणा प्रतापांच्या मागे एक चंदावत दस्ता होता, पुरोहित गोपालदास, पुरोहित जगन्नाथ यांच्या नेतृत्वामध्ये. आणि बादशाह बागपर्यंत आले. मुघलांची फौज, मोटेलाला मानसिंग होता, तिथून तो आला आणि रण वाद्य वाजायला लागली. रणभेरी सुरू झाली आणि आमच्या महाराणा प्रतापांनी कूच केली. पहिल्याच ह्याच्यामध्ये काजी खानला नरकात पाठवला आणि मुघल पळायला लागले. इकडे झाला बिंदा, झाला मान. सय्यद होसीन बाराच्या सैन्यावर तुटून पडले. अनेक मोगलांना कापलं. काही मोगल पळून गेले, पण होसीन बारा पळायला तयार नाही. त्याला झाला बिंदानं वीरगती दिली. मोगल पळायला लागले, त्याच्या पाठीमागे राजपूत पळायला लागले. 3ही आघाड्यावर महाराणा प्रतापांचा विजय झाला. बदायुनी म्हणतो यामध्ये प्रतापांचा नैतिक विजय झाला. पण अजून इथे दुर्दैव एका गोष्टीत घडलं. आमच्या 3ही आघाड्यावर विजय झाल्यानंतरही लढतच होती सेना. काही सेना खमनोरच्या पलीकडे बनास नदीपर्यंत पोहोचली होती. अनेक मुघलांनी बनास नदी पार केली. इकडे रणमर्दान, गजमुक्ता सोबत ते लुणा हत्ती, आमचा महाराणा प्रतापचा अनेक वार बसले. लुणाला बाहेर काढलं, रामप्रसादाला त्याच्या जागी आणलं. रामप्रसादी लढत होता. एक सुसू करत बाण आला ना, रामप्रसादाच्या वरती बसलेल्या माऊताच्या छाताड्यात गेला. माऊत खाली पडला. पण माऊत खाली जरी पडला तरी रामप्रसादाने लढणं सोडलं नाही. रामप्रसाद लढतच होता, मुघलांना चिडतच होता. पण एक हकीम खान म्हणून त्यांच्याकडला एक माणूस होता, तो त्याच्या मस्तकावर बसला. अंकुशानं त्याला ताब्यात आणलं. असं म्हणतात की आसफ खाननं त्याला अकबराकडे पाठवलं. त्याची कीर्ती ऐकली होती अकबराने रामप्रसादाची. त्याचं नाव बदलवलं, पीर प्रसाद म्हणून त्याचं नाव ठेवलं. पण त्या मुघलाच्या अन्नाला आणि पाण्याला सुद्धा रामप्रसादानं शिवलं नाही. आपल्या अन्नावर त्यांनी उदक सोडलं. रामप्रसादाने मुघलाचं पाणी पिलं नाही, मुघलाचं अन्न खाल्लं नाही. रामप्रसाद काही दिवसात मरून गेला. इकडे रणमर्दान हत्तीवर मानसिंग बसलेला होता आणि त्याची नजर गेली. तो महाराणा प्रताप चेतक घोड्यावरून बसून दौडत चालत येत होते. तशाच चेतक घोड्याने दोन्ही पाय त्या रणमर्दान हत्तीवर लावले आणि महाराणा प्रतापाने भाला फेकला. त्याचा वेगच इतका होता का त्या माहुताच्या कानापासून तो सुसू करत अगदी मानसिंगाचा छाताड भेदणार. पण मानसिंगानं आपलं शरीर त्या हत्तीच्या हौदामध्ये लोटून दिलं आणि तो भाला सरळ निघून गेला. त्या मर्दाना म्हणजे रणमर्दान हत्तीच्या सुळ्याला लावलेल्या तलवारी आणि त्या आडव्या तलवारीवरून चेतक घोडा खाली येत असता त्याचे दोन्ही पाय कापल्या गेले. रक्तबंबाळ चेतक झाला. तोंडातून फेस यायला लागला.
आता घायाळ घोड्यावर लढणार तरी किती? हकीम खा सुरी पठाणांची फौज महाराणा प्रतापांनी भाड्याने घेतली होती, त्याचा प्रमुख होता तो हकीम खा सुरी आला. त्यांनी चेतक घोड्याला वळवलं. असं म्हणतात प्रतापांच्या शरीरावर त्यावेळेस 6 जखमा झाल्या होत्या. बदायुनीनं हे जखमाची संख्या दिलेली आहे 2. काही का असेना चेतकला वळवलं. चेतक काही दूर गेला. झालामान आला. झालामाननं महाराणा प्रतापांच्या डोक्यावरचा मुकुट काढला, आपल्या डोक्यात घातला. बख्तर बंद झालामान झाला आणि झालामानच्या हातामध्ये प्रतापांनी आपली तलवार दिली. पुन्हा झालामान लढायला सज्ज झाला. इकडे आसफ खान बघत बसला मानसिंगाकडे. मानसिंग हौदामध्ये त्याला काही सुचेना काय करावं. तसा आसफ खानने एक मोगलांची तुकडी धरली आणि पाठवली प्रतापांच्या मागे. मोगलांची तुकडी नाही, प्रतापांचा पाठलाग केला. पण हकीम खा सुरी आडवे झाले आणि हकीम का सुरीनं ती मोगलांची तुकडी कापून काढली. स्वतः हकीम का सुरी येथे खर्ची पडलेला आहे. आसफ खानला माहित पडलं आपली मोगलांची तुकडी कापलेली आहे. तसं आसफ खाननं दुसरी तुकडी पाठवली, ती प्रतापांचा पाठलाग करत होती. आणि अचानक प्रतापांच्या कानावर एक आवाज गेला, ओ निले घोड्याला स्वार. आणि प्रतापांनी मागं वळून बघितलं. अरे साक्षात शक्तिसिंह उभा होता. ज्या शक्तिसिंहाला इतिहासकारांनी गद्दार म्हणून त्या पुस्तकात लिहिलाय, तो शक्तिसिंह उभा होता. शक्तिसिंहानं आपल्या वाराने आलेली मोगल तुकडी कापून काढली. प्रताप चेतकावरून खाली उतरले. दोघाही भावाची राम भरत भेट झाली. दोघांनी शाश्रू नयनांनी एकमेकाला निरोप देत प्रताप पुढे गेले आणि बलीच्या इथे चेतकांनी चिर विश्रांती घेतली. तिथे बलीच्याला त्यांची छत्री आहे. महाराणा प्रताप जरी युद्ध हारले असते तर या युद्धानंतर महाराणा प्रतापांनी जहागिरी वाटल्या नसत्या. दुर्दैव एका गोष्टीत घडलं. कमनोरला आमची हरावल दस्ता आला आणि हरावल दस्ताचे सर्व लोक म्हणायला लागले भीमसिंह डोरियापासून झाला बिंदा झाला बाण की आपण आता मुघलांचा पाठलाग करायचा आणि ही राजपुतांची सर्व पलटण कमनोरच्या खाली बनास नदीकडे गेली. अनेक मुघल जुळले होते तिथे. एकेका राजपुतासोबत 4-4, 5-5 मुघल लढू लागले आणि रक्त तलाईला आमचे अनेक वीर पडले. हेच एक दुर्दैव झालं. पण बदायुनीने जे लिहिलं, बदायुनी म्हणतो की या युद्धात प्रतापांचा नैतिक विजय झाला. दुसरी गोष्ट, जे मानसिंग होते, आसफ खान होते, त्याला अकबरानं आपला दरबार बंद केला. त्यांच्या सर्व सवलती काढल्या आणि या सर्व हल्दी घाटीचा जर विचार करताना नोव्हेंबर मध्ये स्वतः अकबर इथे हमनोर पर्यंत आला. उदयपूरला 4 महिने वास्तव्य झालं. त्याचं नाव बदलवलं, मोहम्मदाबाद केला आणि अकबर चालला गेला. पण त्याच्या हातात प्रताप आला नाही. या हल्दी घाटी युद्धाचा परिणाम काय झाला तर या हल्दी घाटी युद्धाने महाराणा प्रतापांना या संपूर्ण भारताचे हिंदू धर्माचे राष्ट्रनायक म्हणून स्थापित केले. आता महाराणा प्रताप हे मोगलांच्या विरोधाचं आणि हिंदू धर्माच्या उठावाचं प्रतीक बनले. जे हल्दी घाटी युद्धापूर्वी जे आता विरोधात होते, बासवाडा, डुंगरपूर, जालोर, सालोर, ईडर, हे सर्व आता हल्दी घाटी युद्धानं महाराणा प्रतापांसोबत यांनी मैत्री केली. हा परिणाम झाला. साम्राज्यवादी शक्ती विरुद्ध आपला स्वाभिमान, आपला स्वातंत्र्य आणि कुठल्याही परिस्थितीत शत्रूला शरण न जाता आपली युद्ध सन्मुख वृत्ती महाराणा प्रतापांनी नित्य तेवट ठेवली. अकबराने शाहबाज खानला पाठवलं. दरवर्षी येतोय, युद्ध करतोय. कुंभलगडला युद्ध केलं. महाराणा प्रतापांनी कुंभलगड सोडला. भगवान श्रीकृष्णाने मथुरा सोडली होती. जरासंघाचे 17वे आक्रमण झाले. द्वारकेला चालले गेले सरळ. महाराणा प्रतापांनी आपली राजधानी आवरगडला पकडली. त्यांनी कुंभलगड ताब्यात घेतला. काही दिवसांनी आमच्या राजपूत लोकांनी ठोकला त्याला. कुंभलगडही आमच्या ताब्यात घेतला.
ईडर चुलिया असं करत करत फार मोठं साम्राज्य महाराणा प्रतापांनी वाढवलं. आता या सर्व साधनासाठी फार म्हणजे महाराणा प्रतापचा काही लोकांनी आपल्या काव्यामध्ये आणि गाण्यामध्ये आणि इतिहासकारांनी गवताच्या भाकरी खात होते, मातीच्या भाकरी खात होते, अजिबात नाही. तेव्हा महाराणा प्रतापांचा इतिहास लिहिताना 80 किलोचा भाला भाल्यासारखाच असतो. उदयपूरच्या संग्रहालयामध्ये त्यांचे सर्व कवच विवच सर्व ठेवलेले. आमच्या पीडीएफ वाल्यांनी सर्व बदलवलं. 280 किलोच्या तलवारी भाला घेऊन महाराणा प्रताप चालत होते. अजिबात नाही. युद्ध हे युद्धासारखं करायचं असते. डेमॉन्स्ट्रेशन करण्यासाठी युद्ध नसते. एखादी खंड्या आहे, खंड्या मोठा असतो, खंड्या जवळजवळ 80-100 किलोचा. तो यात्रेमध्ये पैलवान लोक उचलतात, त्या खंड्याला फिरवतात. तो खंड्या आहे. ती काही तलवार असू शकत नाही. घोड्यावर बसून जर तुम्ही 100 किलोची 200 किलोची तलवार जरी शत्रूवर चालवतं म्हटलं तर ते शक्य नाही. त्यासाठी तुम्हाला उदयपूरच्या संग्रहालयामध्ये जावं लागेल. जिथे महाराणा प्रतापांचं सर्व साहित्य आहे, ज्याचं वजन आहे 36 किलो. हे ईडर चुलिया करत करत आम्हाला एका गोष्टीची आहे, भामाशाह आणि ताराचंद यांचा पैसा मुघलांचा सुरत मार्गे मक्का मदिन्याला जायचा. त्यावेळेस मक्का मदिनेला जायला किती लोक असतील? 15,000 भाविकांची संख्या होती. हे 15,000 लांडे तिथं जमा व्हायचे. ते मक्का मदिनेला जायचे आणि त्याच्या सोबत आपल्या हिंदूचा खजिना जायचा. एक वाक्य सांगतो तुम्हाला, श्यामलजाजीने लिहिलेलं आहे, डॉक्टर राम गोपाल मिश्राजीने लिहिलेले आहे. बाबराने इतकी मोठी संपत्ती मक्का मदिनेला पाठवली का तेथील सर्वांच्या अंगावर सर्व लोक पिवळे आणि पांढऱ्या रंगामध्ये नाहून गेले होते. पिवळा आणि पांढरा रंग म्हणजे सोना आणि चांदीमध्ये नाहून गेले होते. आमच्या भामाशाहानं ते पकडलं. आमच्या किती द्यावं? 20 लाख रुपयाचं सोनं, 25 लाख रुपयाच्या अशर्फी, आणि नेहमी त्यांचे पकडायला लागले. भामाशाह एक त्यांनी पाठवला, त्याचं नाव अब्दुल रहिमन खान खाना. त्यांनी शेरपूरला आला, त्याची चौकी बनवली. आता हा माणूस युद्धाचा एकदम विरोधी माणूस. या माणसाला युद्ध नकोच होतं. मग हा काय करायचा? दिवसा शिकार करायचा, रात्री कव्वाल्या व्हायच्या, गजल व्हायच्या, आणि अब्दुल रहीम खान खाना अगदी मस्ते मजेमध्ये राहायचा. अगदी कबीरा सारखे दोहे लिहिले होते. रहीमन खड़ा बाजार में लिए लुकाटी हाथ, जोगर बारवा अपन चले हमारे साथ. रहीमन खड़ा बाजार में अपना दिल लटकाए, जिसको जितना मन में आए काट काट ले जाए. रहीमन धागा प्रेम का न तोड़ो चिटकाए, टूटे से ना जुड़े नहीं जुटे गाठ पड़ जाए. काय माणूस असेल? एकदा आमच्या अमरसिंहानं त्याचा महिला कापीला पकडून आणला. महाराणा प्रतापांनी सांगितलं, परकीयांच्या स्त्रिया आपल्या माय माऊली समान असतात. जा. अमरसिंहाला सांगितलं, तू परत त्या अब्दुल रहीम खान खानाकडे पोहोचव. त्या स्त्रिया पोहोचवल्या. अब्दुल रहीम खान खाना शिकारीला गेला होता. तो शिकारीहून परत आला. सर्व महिला धावल्या त्याच्याकडे. त्याला आपबीती सांगितली. अब्दुल रहीमन खान खाना काय म्हणतो? धर रईसी धरम खपजासी खुरसा, अमर विशंभर उपरा राको नीचो रान. ये एक दिन ये मुगल खत्म हो जाएंगे, लेकिन राणा तेरा धर्म सदैव विजयी रहेगा. स्वर्गातला विशंभर सुद्धा तुझं कौतुक करे, राणा तुझा धर्म सदैव विजयी रहेगा. तो अब्दुल रहीम खान खाना पुढे मुसलमान धर्माचा त्याग केलाय या माणसाने, आणि कृष्ण भक्तीमध्ये लीन झालाय असा इतिहास आहे. महाराणा प्रताप जोवारवाल्याकडे फिरत असताना अचानक त्यांना एक प्रकाश दिसला. त्या प्रकाशाकडे ते आकर्षित झाले आणि त्या प्रकाशाकडे गेले. एक तेजस्वी तपस्वी साधू तिथे बसलेला. त्यांचं नाव रूपनाथजी. हे नाथ संप्रदायाचे आहे. अत्यंत शास्त्र आणि शस्त्र याच्यामध्ये पारंगत असलेले नाथ संप्रदाय. आता एक गोरखपूरचे
अवधनाथ जे आहे ना, त्यांचे शिष्य आहे एका मोठ्या राज्याचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, तेही नाथ संप्रदायाचे. आपल्या ज्ञानेश्वरीमध्ये आहे ना, हरिपाठामध्ये आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा मचिंद्र तयाचा मुख्य शिष्य, मचिंद्राने बोध गोरक्षासी केला, गोरक्ष ओळीला गहिनी प्रती, गहिनी प्रसादे निवृत्ती दातारा, ज्ञानदेवा सारथ सोजविले. ते नाथ संप्रदायाचे रूपनाथजी ज्यांनी दिवेर मंत्र महाराणा प्रतापांना दिला, रणनीती दिली, राज्यनीती दिली. आणि त्याचा पुढचा प्रत्यय आला की सुलतान खान याला 1583 मध्ये अकबराने पाठवलं. हा म्हणे हुमायूनचा भाऊ आहे. कायचा बे भाऊ? तुमच्या याच्यामध्ये काही नाते असतात का? तुम्ही बहिणीसोबत लग्न करता, तुम्ही मुलीसोबत लग्न करता, कसले तुमचे काका न कसले तुमचे मामा? काही भाऊ मिळून नाही. पण आला सुलतान खान, पण हुशार होता, बुद्धीने हुशार होता. आल्यानंतर त्याने भौगोलिक परिस्थिती पाहिली की आपण महाराणा प्रतापांना कुठल्या तरी अडचणीत पकडू. डोंगरपूरला आला, देवल चौकी बनवली. उदयपूरला आला, देवारी चौकी बनवली. पालीला आला, देसुरी चौकी बनवली. आणि अजमेर जवळ दिवेर चौकी बनवली. आता कुठल्याही चौकीतून हे आले महाराणा प्रताप, तरी यांची सेना महाराणा प्रताप स्वतः पकडले जाते. दिवेरच्या वरच्या अंगाला बैलोल खान, खालच्या अंगाला स्वतः त्यांनी नेतृत्व घेतलं. सुलतान खान स्वतः राहिला. याच्यामध्ये दिवेरच्या याच्यामध्ये महाराणा प्रतापांनी सांगितलं. आणि पहिल्यांदा इथे अमरसिंहाला या युद्धामध्ये महाराणा प्रतापांनी सोबत घेतलं. हल्दीघाटीच्या युद्धामध्ये अमरसिंहाला प्रतापांनी सोबत घेतलं नाही. कारण माझ्या जीवाला जर काही झालं तर मेवाड अमरसिंहाच्या नेतृत्वामध्ये पुन्हा झुंजता राहील असं महाराणा प्रतापांचं स्वप्न होतं. झालं. आणि या युद्धामध्ये अजून एक विशेष, काही जे गाणे लिहिले ना की या हल्दीघाटी युद्धामध्ये स्वतः अकबर होता, जहांगीर होता, अजिबात नाही. या हल्दीघाटी युद्धाचं नेतृत्व हे मानसिंहाने केलेले आहे. त्याच्यामुळे ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. बैलोल खान आणि सुलतान खान याच्यावर 20 घोडेस्वार आणि 100 स्वारांशी जायचं आणि अटॅक करायचं. आधुनिक भाषेमध्ये त्याला आपण करतो ना पाकिस्तानमध्ये सर्जिकल स्ट्राईक, तशा प्रकारचा अटॅक करायचा. पण 36 ठाणी मोगलांची, ज्या 36 ठाण्यावर महाराणा प्रतापांचं 15,000 सैन्य तैनात आहे. ज्याचाच आदर्श घेऊन पुढे छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानाला मारल्यानंतर पुढचा जो प्रदेश घेतलेला आहे तो अगदी कोल्हापूर विशालगडापर्यंत, तिकडे नेतोजी पालकर गदग त्रिकोटी पर्यंत पोहोचले. तर दरोजींनी दाभोळ राजापूर पर्यंत बंदर आपल्या ताब्यात घेतलं होतं. असाच हा या प्रकारचा हल्ला होता. त्या टायमाला महाराणा प्रताप आणि अमरसिंहांनी हा हल्ला केला. तुटून पडले शत्रूवर, कापाकापी झाली. मुघलांना तयार होण्याची वेळच भेटली नाही. सुलतान खान कसा बसा तयार झाला. सामोर बघतोय तर अमरसिंह त्याच्या सामोर होते. अमरसिंहाने भाला उचलला. दर्द का तक पाला जाए, युद्ध का तक टाला जाए, तू भी है राणा का वंशज, फेंक जा तक भाला जाए. आणि अमरसिंहाने भाला पकडला, मारला सुलतान सिंहाला. सुलतान सिंहाच्या छाताड्यातून तो भाला सरळ घोड्यातून निघून जमिनीत रुतला. असं म्हणतात की सुलतान सिंहने सांगितलं प्रतापांना की मला गंगाजल पाजा. प्रतापांनी तेही केलं, म्हणजे त्याला गंगाजलही पाजलं. पण सुलतान सिंह म्हणाला, ज्या वीरानं माझ्या या छाताड्यात भाला रोवलाय त्याचं मला दर्शन घ्यायचं आहे. एक सैनिक समोर उभा झाला. तो म्हटला हा नाहीये. प्रतापांनी दुसऱ्याला इशारा केला, तू राहा. तो गेला. तो म्हटला सुलतान खान नाही. शेवटी अमरसिंह उभे झाले. त्यांनी हात जोडले. तर त्याला सांगितलं, अमरसिंहा हा माझा भाला उपसून काढ. अमरसिंहाने त्याच्या छाताळावर लाद दिली, फसकन तो भाला उपसून काढला. त्याला वीर मरण आलं असं काही पुस्तकामध्ये सुद्धा लिहिलं आहे. पण बैलोल खानवर महाराणा प्रताप तुटून पडले. पहिला वार बैलोल खानाने केला. महाराणा प्रतापानं तो वार
हुकवला, दुसरा वार केला तो तलवारीनं अडवला, तिसरा वार केला तोही हुकवला आणि महाराणा प्रतापाने एक वार असा केला ते बैलोल खानाच्या सहस्त्रार पासून मुलाधार पर्यंत बैलोल खान 2 तुकड्यात चिरला गेला. बैलोल खानात चिरला गेला नाही, बैलोल खान ज्या घोड्यावर बसला होता तो घोडा सुद्धा अर्ध्यातून कापला गेला. काय असेल महाराणा प्रतापांचा वार. सर्व लोक युद्ध टाकून, तलवारी टाकून ते विस्मयचकित नजरेनं बघायला लागले. आणि पुढचे काही दिवस अकबराच्या दरबारामध्ये बैलोल खानाचाच विषय होता. हा रणछोड भट्ट तेलंग यांनी राजसंबंधी ते राज प्रशस्ती याच्यामध्ये हे दिवेर युद्धाचं वर्णन केलेलं आहे. बाकीच्या इतिहासाच्या पुस्तकांनी हे गाळून टाकलेलं आहे दिवेर प्रसंग. पण या बैलोल खानामुळे पुढचे 12 वर्ष शांती पर्वात गेले महाराणा प्रतापांचे. अनेक भागाचा विकास झाला. अमेर पासून, मालपुरापासून सर्व भागात आला होता 1585 ला जगन्नाथ कछवा. पण इतिहासकारांनी त्याला विशेष काही त्याच्या स्वारीला महत्व दिलं नाही. शांती पर्वामध्ये हे गेले. चावंडला एक मृगया करत असताना, शिकार करत असताना धनुष्याला प्रत्यंच्या लावताना नक्की काय झालं ते आजही इतिहासाला माहीत नाही. ज्यामध्ये वीर शिरोमणी महाराणा प्रतापांचं निधन झालं. बांडोली इथे त्यांची छत्री आहे. दुर्सा आडा ज्याचा ग्रंथ आहे विरत 76, त्या विरत 76 मध्ये दुर्सा आडा म्हणतो, गयलो तर राना जीती गयो, दसन मुंद रसन दसी, निसास मुक भरणा नयन, तो मृतशहा प्रतापसी. म्हणजे मी अकबराला जेव्हा महाराणा प्रतापांच्या मृत्यूची बातमी सांगितली, अकबराच्या डोळ्यात पाणी आलं, त्याची जीभ दातानं चावली. जहाना पोहोचे रवी वा पोहोचे कवी. या हरामखोराच्या डोळ्यातून कधी पाणी येणार नाही, या लांड्यांच्या डोळ्यातून कधी पाणी येऊ शकत नाही. पण कवीने लिहिलं आहे ते आपण स्वीकार केलं पाहिजे. अनेक विद्वानांचा महाराणा प्रतापांच्या दरबारी वास होता. तुमचे हेमरत्न सुरी आहे, तुमचे चक्रपाणी आहे, ज्यांनी राज्याभिषेक, मुहूर्त माला आणि विश्ववल्लभ सारखे ग्रंथ निर्माण केले. हेमरत्न सुरीने गोरा बादलची चौपाई, तर नसरुद्दीन सारखा चित्रकार आहे, सादुलनाथ त्रिवेदी ज्यांना मंडेरची जहागिरी दिली 1588 मध्ये. तर चारण कवी आहे माला सांदू, रामा सांदू. एक माला सांदूंचं तुम्हाला कवन सांगतो. होता भेट समे राव हिंदू, हुआ पवित्र संग्राम हरा, इखे तुझ कमल उदावत, जन्म तनोगे पाप जुओ, हैकन पार उजला हिंदू, हरसू जान जुवार हो, रान सिसोदिया टेक झाले रे, एक पतशासू कंदाडे. तुम्हाला सांगू म्हणतो, मी त्या अकबराचं अतिशय वाईट माणसाचं मी आख्यान गात होतो. माझी जिव्हा, माझं तोंड पापानं भरलं होतं. पण ज्यावेळेस मी वीर शिरोमणी महाराणा प्रतापांचं चरित्र गायलं, त्यांचा गौरव गायला, माझं मुख पापातून मुक्त झालं, माझी जिव्हा पापातून मुक्त झाली. आज माझ्या शरीरात पुण्याचा संचय झालेला आहे. असे वीर शिरोमणी महाराणा प्रताप होते. यांचं आक्रमण होत होतं. ज्यावेळेस